वैष्णवी डावरी डेथ हा का पहिला केस नाही आहे, हे जनरेशन्सनी चालू आहे आणि आजही 2025मध्ये हेच रिपीट होत असेल तर ॲज अ सोसायटी आपण किती मागे पडलो आहोत. असे कितीतरी मुलींचे केसेस दाबले गेले आहेत. हा एकच असा केस आहे जो खूप चर्चेत आला आहे, पॉप्युलर झाला आहे आणि त्यासाठी सगळेच हेल्प करायला तयार झाले आहेत. जेव्हा मुलीला त्रास होतो आणि ती खरंच तिच्या घरच्यांना सांगते की आई बाबा मला त्रास होतोय त्या घरी, पण काय पॅरेंट्स समजूत घालवतात की जाऊ दे, थोडे दिवस तूच नमती बाजू घे, थोडे दिवस तूच ॲडजस्ट कर, तूच कॉम्प्रोमाइज कर, कधी ना कधी ते लोक बदलतील. पण आपल्याला समजायला पाहिजे ही क्रिमिनल मेंटॅलिटी आहे. हे जे टॉर्चर्स आहेत, व्हायलन्स आहे, अब्यूज आहे, असे लोक चेंज होत नाही अंटिल अँड अनलेस त्यांना सिव्हिअर पनिशमेंट्स देणार. सोसायटीने आपल्या अजून ते सिव्हिअर पनिशमेंट डोमेस्टिक व्हायलन्ससाठी दिलीच नाही आहे. लॉज आहेत पण एवढा कोणाचा मृत्यू होतपर्यंत आज जर ती हेल्पलेस पडते तर ती फक्त तिच्या माहेरकडून तिला सपोर्ट नाही आहे त्याच्यामुळे, किंवा कधी कधी तीच स्वतःचाच त्रास सहन करत राहते. तिला असं वाटते की माझी चूक झाली आहे, मी लव्ह मॅरेज करून आता मी कोणत्या तोंडाने जाऊन सांगू. चूक तर चूक असते ना, ती चूक मोठी की जीव मोठा. कोणत्याही चुकीला माफी करतोच आपण, बरोबर. आपला जीव जपा. एका नवऱ्यासाठी, एका त्या टॉक्सिक फॅमिलीसाठी कोणीच आपला जीव गंपायला नाही पाहिजे. आजूबाजूचे सोसायटी लोक का मदत नाही करत? जेव्हा मारहाण होतं ऐकू येतं सगळ्यांना, नेबर्सला तरी येतच ना, दरवाजाच्या बाहेर ऐकू येतच. मग का नाही जाऊन थांबवत आपण? का नाही आपण मॅटरमध्ये पडत? का नाही आपण हेल्प करत की तिला मारायचं नाही, ती माझ्या मुलीसारखी आहे, ती माझ्या बहिणीसारखी आहे, असं आपण का नाही म्हणत? ॲज मॅन जर आपण प्रोटेक्टच करत नाही आपल्याच बहिणींना, आपल्याच मुलींना, मग ती बाई का हेल्पलेस होणार नाही? ॲज अ वुमन जर आपणच सपोर्ट करत नाही आहे आणि आपण खुश होतोय, जाऊ दे तिच्यावरती असा अन्याय होतोय ना, होऊ दे अन्याय, मला तर मज्जा येते, हिच्यासोबत असंच व्हायला पाहिजे होतं. काय प्रवृत्ती आहे ही? चुकीची आहे ही प्रवृत्ती. आज जर सगळ्यांनी जर हेल्प केली प्रत्येक त्या मुलीला तर हे केसेस आपणच कमी करून आणू शकतो. आणि त्यासाठी जर वैष्णवीच्या केसला जर न्याय भेटला तर ही शेवटची केस असली पाहिजे, असा न्याय आपल्या इंडियन सोसायटीने द्यायला पाहिजे. किती मुली या त्रासातून त्यांना खरंच निगेटिव्ह थॉट्स येतात, त्यांना संपवू वाटतं आपलं जीवन, आणि खूप लोक असा प्रयत्नही करतात. बट दॅट्स नॉट द सोल्युशन. कसे तरी हिम्मत करून ते लोक पोलीस स्टेशनला जातात, पण तिथेही त्यांना न्याय भेटत नाही, किंवा नुसतं डिलेवरती डिले केलं जातात. महिला केंद्रामध्ये जातात पण तिथेही तो न्याय भेटत नाही आहे. हो, अशा भरपूर केसेस आहेत जिथे न्याय भेटला नाही आहे. अशा भरपूर केसेस आहेत ज्या दाबल्या गेल्या आहेत फक्त याच्या दमवरती. ही खरी गोष्ट आहे. आणि ज्या महिला या त्रासातून गेल्या आहेत फक्त त्यांनाच माहिती आहे. ज्यांनी हा त्रास सहन केला नाही आहे त्यांनी प्लीज स्क्रोल करा वरती. माझे रील्स बघू नका आणि येऊन मला इथे ज्ञान देऊ नका. मी अशा भरपूर लोकांचे खरे रिअल केसेस बघितले आहेत आणि त्यावरून मी बोलते. का वर्षानुवर्ष आपल्याला कोर्टच्या मागे एक न्यायासाठी आपली पूर्ण जवानी त्याच्या मागे घालवावं लागते. आज डिसफंक्शनल फॅमिलीमुळेच भरपूर मुलींचे डिवोर्सही झाले आहेत. भरपूर मुलींना विदाऊट नो चॉईस त्यांना सिंगल मदर्सही बनावे लागले आहेत.
त्यांनी भरपूर प्रयत्न केलं, एवढं सगळं सहन करून सुद्धा त्यांना ते लग्न टिकवायचं हे शिकवलं होतं मॅरेज लेसन्समध्ये त्यांनी भरपूर प्रयत्न केले तिथे. बट अल्टिमेटली ती घरी येऊन, माहेरी येऊन स्वतःच्या मुलांना स्वतः एकटी सांभाळते, घरातलं बाहेरचं सगळं करते. जे पण मयुरीनी धाडस दाखवला आहे, असं जर प्रत्येक बाईला मदत केली असती तर हे सगळे केसेस कमी झाल्या असतात. तिला तो त्रास सहन करावा लागला, पण तिला तिच्या नवऱ्याची हिम्मत होती, साथ होती. तिला तिच्या नवऱ्याने त्याच्यातून काढलं. आज जर प्रत्येक नवऱ्याने दुश्मन बनून राहिलं ना, तर असे तर भरपूर केसेस होत राहणारच. पण जर प्रत्येक नवऱ्याने आई वडिलांचं न ऐकून आपला स्वतःचा संसार चालवला खुशीने, तर हे मॅरेज सिस्टम काही वर्ष अजून चालेल. अदरवाईज हे मॅरेज सिस्टम बंद होणार आहे.